Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel world. Me hi Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely people. खूप दिवसांनी आम्ही बाहेर जाणार होतो, so finally आज आम्ही बाहेर चाललो आहोत. आणि कुठे चाललो आहोत रचना? रचना तुम्हाला आरशामध्ये दिसत असेल. मला मी थोड्याच वेळात भेटते बिकॉज आम्ही खूप लेट झालो आहोत. सो गाडीमध्ये आहेत खूप सारा टाइम आहे, सो तेव्हा आपण गप्पा मारू. एकदम ब्युटिफुल दिसते या येलो आउटफिट मध्ये. बघा आणि तिच्यापेक्षा ब्युटिफुल आहे. एकच होतं बाबू माझ्याकडे मास्क. नायसा 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 इज लुकिंग सो ब्युटिफुल. सो फायनली आम्ही निघालोत आणि आई आणि बाबा आपले नॉर्मल आहेत, पण आमची हिरोईन बघा. काय कुठे चालली तू? एकदम मॅचिंग ग्लेअर्स वगैरे. बापरे नायसा मोठी झाली तू. असं कोण घालत? किती ऊन लागतंय नायसा. सो सनीने जसं तुम्हाला सांगितलं की वी आर गोइंग समवेअर, सो नाव इट्स टाइम टू एक्सप्लोर न्यू प्लेस. आणि ऑफकोर्स तुम्ही तर असणारच आहात त्याचा पार्ट. तुम्हाला सुद्धा एक नवीन इन्फॉर्मेशन मिळेल. ऑफकोर्स खूप लोक ह्या जागेवर जाऊन आले असतील, पण मी आणि सनी खूप एक्सायटेड आहोत बिकॉज इट्स क्लोज टू नेचर, जे आम्हाला युजली आवडतं. आणि लेट्स गो. जर्नी खूप लांब आहे, म्हणजे आमच्या इकडनं 3.5 hours लागतात. ॲज युजल आम्ही लेट आहोत, पण लेटचं कारण सुद्धा ऑफकोर्स व्हॅलिड आहे बिकॉज सनीचं इवन सेमिनार होतं, त्याने सकाळी अटेंड केलंय अँड ही वॉज अ स्पीकर. सो त्याच्यामुळे थोडंसं, त्याच्यामुळे नाही पण ऑन टाइम त्याचं झालेलं, पण त्याच्यानंतर माझं आवरणं, मग आपली नायसाचं आवरणं, आणि सकाळी तुम्हाला माहिती असत बेबी किती क्रँकी होतं. मध्ये आम्ही पोहोचणार आहोत. 3.5 तासाचा जर्नी. छान होता, असं थकलेलं वगैरे वाटलं नाही. सो आम्ही कुठे आलो सांगते मी. आम्ही आलो आहोत मुळशी. ज्यांना माहिती नसेल, मुळशी हे पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये येतं आणि वन ऑफ माय फेवरेट प्लेस. का म्हणते, कारण जेव्हा आय वॉज प्रेग्नेंट, म्हणजे बेबी मून साठी आम्ही आलेलो मुळशीला, आणि तेव्हा मुळशी थोडंफार बघितलेलं. खूप छान आहे, क्लोज टू नेचर. मस्त मस्त रिसॉर्ट्स आहेत इथे. सो लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा आम्ही रेसिडेन्सी बाय लेक आलेलो, तर तुम्ही ते सुद्धा बघू शकतात. अमेझिंग आहे. आणि आता आम्ही जिथे चाललो, आम्ही एका आयलँडवर चाललो. थोड्याच वेळात सांगेल तुम्हाला काय कशाबद्दल मी बोलते, पण एक्सायटेड आहोत खूप सारं. नायसा झोपली, नायसा मस्त जेवली. तिचा भात घेऊन आलेली मी, जेवली आणि झोपली. सो फुल जर्नी तिने मस्त झोपून काढले. आता तिथे पोहोचल्यावरती उठेल, म्हणजे फ्रेश होईल. आणि चला मग आमच्या बरोबर बघाच तुम्ही आम्ही कुठे चाललो. फायनली रिच्ड. आणि नाव तर तुम्ही बघितलंच, जलसृष्टी आयलँड रिसॉर्ट. एक्सायटेड आहोत कारण ह्या टाइम आहे नायसा. आणि नायसा तर मोठी झालीये. काय करते. चलो लेट्स गो, लेट्स एक्सप्लोर दिस प्लेस. चला नायसा. अमेझिंग आहे. कसं आलं ना.
अच्छा, तो वो हिलता नहीं है, वैसे ही है। अभी तुमको बना रहे हैं अच्छे से, बना नहीं है वो, और डेकोरेशन। ये हाथ से ही काम करता है। सो तुम्ही बघितलंच कसं आम्ही तिथून इथपर्यंत आलो। सो हे तिकडनं इकडे एक छोटंसं आयलँड त्याने बनवलंय, म्हणून जलसृष्टी आयलँड असं नाव दिलंय। आणि मला ते खूपच आवडलंय, कारण खूप अमेझिंग होतं ती राईड। आणि मी बघितलं मशीनवर नाही आहे, खेचून त्याने काय, जे इझी आहे बिकॉज ते पाण्यावर आहे म्हणून ते इझिली फ्लोट होते। सो लेट्स गो इनसाइड आणि बघूया अजून काय काय आहे या रिसॉर्टमध्ये। चलो नाहीसा ऐसा ऐसा था। बाबू है, से हाय टू बाबू। And having a lunch with this beautiful view, with an amazing company. And soothing place. सो त्यांनी आम्हाला पहिले सूप सर्व केलेलं आहे आणि ते पापडे अँड सलाड। त्यांनी आम्हाला सूप दिले, मग ते आलू चाट, देन आलू वडी। वाव, ऑथेंटिक। आम्ही आलो आणि आम्हाला आता वाजले आहे 2:20। सो यांचं लंच आहे 3 वाजेपर्यंतच। आणि त्यांनी पहिला आम्हाला सांगितलं की चेक इनच्या आधी तुम्ही लंच करून द्या। तो इथे थाळी सिस्टम आहे, व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्यावरती आहे। सो ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड सर्व केलं जातं लंचमध्ये, आणि डिनरमध्ये पंजाबी फूड असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। हाय टीसुद्धा आहे, ब्रेकफास्ट आहे। सो हे तर मी तुम्हाला हळूहळू सांगेलच, मेन्शन करेलच, पण आता जे त्यांनी वेलकमिंगसाठी आम्हाला दिले ते अमेझिंग आहे। सूप, देन आलू चाट, आणि व्ह्यू तर तुम्ही बघितलंच। सो आम्ही आता आमचं लंच एन्जॉय करतो आणि तुला भेटतंय नाहीसा आता सूप पिणार। घे बघू सूप पी। वाव, सो क्लिअर सूप आहे पण अमेझिंग। This could be good for me. Lately I was feeling like I need a purpose.
talk to me, give me the impression that I won't scratch your surface. And I could walk for days, searching for your praise, but is it even there to find? Is there a chance for me to clean your memories? Will I slowly lose my mind? 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 सो फायनली आम्ही चेक इन केलेलं आहे आणि जसं बघितलेलं हे तसंच आहे. सो इथे तुम्हाला 2 टाइप्स ऑफ शॅलेट दिसतील. एक तर आहे जलपुष्प, जे ओरिजिनल पॉन्ड, ओरिजिनल लेक त्याच्यासमोर आहे, म्हणजे ते फेसिंग आहे, तुम्हाला त्यांच्या बाल्कनीमध्ये ते दिसेल. आणि एक आहे जलाका, जे आर्टिफिशियल पॉन्डच्या समोर आहे. सो आम्हाला ॲक्च्युली जलपुष्प हवं होतं, पण फुल आहे. दिस वॉज द लास्ट वन, कारण फुल टोटल मला वाटतं जलपुष्प 8 शॅलेट आहेत आणि जलाका इज 7, म्हणजे टोटल 15 शॅलेट आहे तिथे फक्त. अँड दिस वॉज द लास्ट. आम्ही स्टे करतो जलाका 7, असं प्रत्येक शॅलेटच्या बाहेर त्यांनी पाटी लावलेली आहे. सो जसं घराचं फिलिंग असतं तसंच त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे मस्त त्यांनी प्लांट आणि जे आत्ता मस्ट आहे सॅनिटायझर. सो लेट्स गो. सो सगळे शॅलेट हे वुडनमध्ये आहेत आणि खूप सुंदर फील आहे. मला बाली फिलिंग येते, सनीला थोडंसं स्वित्झर्लंडवालं फील येते, फक्त बर्फ येण्याचं बाकी आहे. सो लेट्स गो. दिस इज अन एंट्रन्स. इथे ह्याचं जे आपलं ओल्ड अँटिक बटन्स जे असायचे हे सेम तसेच, एकदम जुन्या जमान्याचं मला आठवण आली, कारण त्या टायमाला सुद्धा असेच असायचे. अँड लेट्स गो इनसाइड. सो वेलकम फॉर नेक्स्ट 2 नाईट 3 डेज आम्ही इथे असणार आहोत आणि एक्सायटेड आहोत सगळं एक्सप्लोर करायला. पण त्याच्या आधी तुम्हाला मी टूर देते रूमची. नाहीसा काहीतरी नवीन नवीन चालू कर. सो एंटर केल्या केल्या इथे लेफ्ट हँड साईडला त्यांनी एक छोटीशी सिटिंग एरिया दिली आहे. तिथे साईड टेबल आहे, खाली ड्रॉर्स आहेत, एक टेलिफोन आहे ऑफकोर्स, जिथे जर तुम्हाला रिसेप्शनला कॉल वगैरे करायचा असेल. त्यानंतर एक बेड, किंग साईज बेड आहे आणि तिथे सुद्धा एक राऊंड टेबल त्यांनी दिलंय. साईड टेबल आहे जिथे आपण आपल्या गोष्टी वगैरे ठेवू. त्याच्यानंतर इथे एक छोटंसं रेफ्रिजरेटर आहे आणि जे आपल्याला ते युजली चप्पल, स्लीपर्स वगैरे आपण इझिली जे रूम मध्ये वगैरे घालू शकतो ते सुद्धा त्यांनी आपल्याला दिलंय. त्यानंतर इथे आहे टीव्ही युनिट, देन कॉफी युनिट. तुम्ही बघू शकता सगळं काही एकदम ब्युटिफुल आहे. सगळं वुडन. तर ऑन राईट हँड साइड इथे एक मस्त मिरर जे खूपच नेसेसरी आहे. आणि खाली सुद्धा त्यांनी एक स्टोरेज दिले, जिथे तुम्हाला हवंय तर तुम्ही काही ठेवू शकता, चप्पल, स्लीपर्स जे हवंय ते. इथे वॉर्डरोब आहे, ते सुद्धा स्पेशियस आहे. त्यानंतर इथं ब्युटिफुल बाथरूम, वॉश बेसिन आहे आणि इथे शॉवर एरिया किती छान आहे बघा, म्हणजे जे ट्रेडिशनल त्यांनी दिलंय. शॉवर हा नॉर्मल आहे, पण ज्यात बकेट न ठेवता त्यांनी ते पितळीचं ठेवलंय म्हणून मस्त आहे. नायसा इज रेडी टू टेक अ बाथ. चला चला चला, ये ये बाहेर ये बाबू.
चल मी चालली, बाय. ही झाली ब्युटिफुल आमची रूम. पण द मेन अट्रॅक्शन ते म्हणजे मला आणि सनीला ना नेहमी बाल्कनी खूप फॅसिनेटिंग वाटते. आय डोंट नो का, पण नेहमीच फॅसिनेटिंग वाटते. आणि तुम्ही बघितलं असेल आमच्या घराला बाल्कनी नाहीये. सो लेट्स गो आउटसाइड. इथे सुद्धा एक मस्त सिटिंग एरिया त्यांनी दिलेली आहे. संध्याकाळच्या टायमात तुम्ही बसू शकता. आणि हे आहे आर्टिफिशियल पॉन्ड, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होती. त्या साईडला आहे ते ओरिजिनल लेक आहे आणि हे त्यांनी आर्टिफिशियल पॉन्ड बनवले. म्हणजे जो पण इथे येईल ना तो कधीच डिसअपॉइंट होणार नाही. त्यांना काही ना काहीतरी व्ह्यू मिळणार आहे. कारण आपण खूपदा बघितलं आहे, आपल्याला इधर सिटी व्ह्यू मिळतो, माउंटन व्ह्यू मिळतो, लेक व्ह्यू मिळतो, रिव्हर व्ह्यू, पॉन्ड व्ह्यू काय. सो आमच्यासारखं जर कोणी असेल ना, तर कारण आम्ही दोघं नेहमी प्रिफर करतो की आम्हाला काहीतरी छान व्ह्यू असायला पाहिजे. लेक व्ह्यू किंवा रिव्हर व्ह्यू असं मिळायला पाहिजे. आणि ही प्लेस सर्वात बेस्ट आहे. इट्स ओके आम्हाला ती साईड नाही मिळाली तर काय झालं, ही साईड पण खूप छान आहे. सो ट्रॅव्हलिंग वॉज गुड. ॲज सच आम्हाला काही त्रास वगैरे नाही झालं. मुंबई टू पुणे आता खूप सोपं झालं आहे एक्सप्रेसवेमुळे. आणि मुळशीचे रोड्स ॲज सच जसे आधी होते खूप बम्पी राईड्स तसे नाही आहेत. थोडेसे खराब आहेत, पण तुम्ही इझिली आणि सेफली इथे पोहोचा. सो आता आम्ही थोड्या वेळ आराम करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बिकॉज ॲट 5 o'clock त्यांचं हाय टी आहे. ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला ऐकल्यावरच एवढं आवडलं ना ते. आणि तुम्हाला सुद्धा बघताना खूपच आवडेल. सो चला मग आम्ही थोडा वेळ आराम करतो आणि मग तुम्हाला भेटतो.